सर्कल कोलगाव क्रिकेट संघाविरुद्ध आणि या सामन्यामध्ये नक्की काय घडेल काय बिघडेल. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये आरवली क्रिकेट संघ फलंदाजीचा निर्णय घेत काय कामगिरी करतायत हे सांगण्यासाठी आपल्या समोर समालोचन कक्षामध्ये ज्यांचा आवाज कर्नाटक राज्यामध्ये दुमदुमतोय, गोवा राज्यामध्ये सुप्रसिद्धीच्या शिखरावर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते आमचे मित्र संतोष मर्ये यांच्याकडे समालोचनाची धुरा मी सुपूर्द करतोय व आजच्या दिवशी तमाम क्रिकेट रसिकांची रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद समीर पांढरे सर. आपण वळूया महत्त्वपूर्ण सामन्याकडे. या दुसऱ्या सत्रातील हा शेवटचा सामना 3 क्वार्टर सामना आपण पाहतायत. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा देऊया. सामना होतोय आरवली विपक्ष कोलगाव फ्रेंड सर्कल कोलगाव या 2 संघामध्ये. तर संपूर्ण मळगाव संघ आपला संघातील कुठलाही खेळाडू प्रतिनिधी आपण या तुम्हाला सन्मान चिन्ह दिलं जाईल. या स्पर्धेच्या निमित्तानं एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह सिद्धेश्वर पूर्वीदेवी चषक 2024 मध्ये आपण सहभागी झाल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद, मनपूर्वक आभार आणि तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. दोन्ही टीमसाठी एक महत्त्वपूर्ण सामना, करो या मरो, जिंकू किंवा मरू, डू ऑर डाय असा सामना. एक महत्त्वपूर्ण सामना. जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार आणि जो संघ हारणार त्या संघाला रिटर्न तिकीट या स्पर्धेतून काढावे लागेल. काशा गुंडाळू तर वो या मॅचकडे. आरवली संघ हा नशिबाने सुदैवाने टॉस जिंकतोय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय या टीमचा आलेला आहे. तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केले कोलगाव या टीमला. पहिलं षटक अनिवार्य महत्त्वपूर्ण. पहिलं षटक सागरचा पहिला चेंडू, फुल लेनचा चेंडू, ऑफ साईडला सुंदर असा ड्राईव्ह केलाय फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका, शॉर्ट कव्हरला स्वीपर, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची परती ही सुरेख झाली. तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त झाली आणि या एका धावेने एकरी धावसंख्येने संघाचा श्रीगणेश होतोय तो आरवली संघाचा आणि या एका धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडतोय तो पीटर हा बॅटर. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल करतोय गोलंदाज सागर नामक गोलंदाज. फील्ड सेट करतोय, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला भेटतंय. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर क्षेत्ररक्षणात काहीसा बदल. त्यानंतर आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल तो सागर नामक गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. भूषणसाठी हा चेंडू कमी गतीचा चेंडू होता. स्लो पॉइझनचा वापर केला. उजव्या इष्टीच्या थोडा बाहेर चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहिला. प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज भूषणकडे या चेंडूवरती अंदाज न होता आणि हा चेंडू जातो तो एष्टी रक्षकाच्या गोदीमध्ये. निर्धाव चेंडू गणला गेला. षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. आतापर्यंत धावपलकावर धावसंख्या 1 ही धावपलकावर. मळगाव संघ आपण यायचं आहे. मळगाव संघ कॅप्टन नाहीतर कुठलाही खेळाडू आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. तुम्हाला विनंती आहे. षटकातील पुढील चेंडू या शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन नक्कीच ऑन द राईटचा फटका, जमिनीलगतचा फटका पाहायला भेटतोय. जमिनीला घरनच चेंडू चाललाय. शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत चेंडूची परती ही फेक होते तोपर्यंत 1 धाव लिलया पूर्ण केली जाते आणि या एकरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. नाममात्र 2 धावा या धावफलकावर. पहिलं षटक एक महत्त्वपूर्ण प्रगतीपथावर आपण पाहतायत. पहिलं षटक गोलंदाज सागर हा गोलंदाज हाताळतोय. वैयक्तिक पहिलं टीमकडनं पहिलं षटक. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल होईल नक्कीच. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्यामुळे स्ट्राईक जेव्हा बदलली त्यावेळी नक्कीच क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदललं जाईल.
यावेळी ऑन साईडला हाफ ट्रॅकर चेंडू होता. ऑन द राईसचा फटका, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूची फेक ही सुरेख झाली, तोपर्यंत एक धाव. या सिंगलने धावफलक हे परावर्तित झाले. धावफलकावर धावसंख्या 3 धावा धावफलकावर. या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस. एक मानाची, अभिमानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतायत. श्री सिद्धेश्वर पूर्वीदेवी मित्रमंडळ आयोजित तळवडे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतायत. एक गाव एक संघ, सिद्धेश्वर पूर्वीदेवी चषक. हा थरार बॅटची कडा. यावेळी इनसाइड आउटचा फटका, हाफ चान्स होता क्षेत्ररक्षकाला. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये, तोपर्यंत एक धाव. आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित झाली. नाममात्र 4 धावा या धावफलकावर. भूषण पीटर ही सलामीची जोडी आपण पाहतायत. प्रथम फलंदाजी करतोय. सुदैवाने नशिबाने नाणेफेक जिंकल्यानंतर आरवलीश्वर आरवली हा संघ. षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होईल सागर हा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल लेफ्ट हँड बॅट्समन पीटर पुढील चेंडू फेस करण्यासाठी. या बिलोवर फुल टॉस चेंडू, बॅक टू द बॉलर. समोर केलाय स्ट्रेट राऊंडचा फटका. इथं मात्र जमिनीलगतचा फटका पाहायला भेटतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय लॉंग ऑफला. चेंडूची परती झाली, तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त झाली. आणि या एकरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या 5 धावा धावफलकावर. एक महत्त्वपूर्ण पहिलं षटक हे समाप्त होते. प्रारंभी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. 5 धावा या धावफलकावर बिनबाद. प्रथम फलंदाजी करतोय आरवलीश्वर आरवली संघ. डीजे सुंदर संगीत साऊंड आपण पाहतायत. राजन मसूरकर साहेब यांचा आपलं पण सहर्ष स्वागत पुन्हा एकदा. षटक क्रमांक दुसरं. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. सर्वेश नामक गोलंदाज सज्ज होतो. वैयक्तिक पहिलं आणि आपल्या टीमकडं दुसरं षटक. राऊंड विकेटचा मारा, समोर उडवला. यावेळी चेंडू सीमा रेषा पार. षटकार आउट ऑफ दी पार. चेंडू सीमा रेषा पार समोर उडवला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पीटरच्या बॅटमधनं खणखणीत नेत्रदीपक गगनाला गवसणी आणणारा फटका आलाय. अप्रतिम सुंदर फटका. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य पाहायला भेटलं. आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या 11 धावा. पीटरच्या बॅटमधनं एक संघाला संजीवनी देणारा, संघाचा आत्मविश्वास वाढवणारा फटका आला. यावेळी ऑन साईडला हाफ ट्रॅकर चेंडूवरती ऑन द राईसचा फटका, काहीसा शप्पल होऊन केलेला फटका. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेक ही बऱ्याच विलंबाने झाली. तोपर्यंत एकरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळली. कपल धावेने धावफलक हे परावर्तित झाले. धावफलकावर धावसंख्या नाममात्र 13 धावा धावफलकावर. दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत झालं सर्वेशचं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती डबल धावा आपण पाहिल्या. याबी सुंदर चेंडू, थोड्या कमी गतीचा चेंडू होता. हाफ ट्रॅकर चेंडू, थोडा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. ऑन साईडला नक्कीच ड्राईव्ह केलंय. ऑन ड्राईव्हचा फटका होता, पण तिथं क्षेत्ररक्षक तैनात होता. शॉर्ट मिड ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण निखिलकडनं पाहायला भेटलं. पुढील चेंडू असेल. याबी सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर उसरी घेतली चेंडू. गुड लाईन अँड लेंथ आपण पाहिली. अप्रतिम चेंडू होता हा चेंडू. डॉट या चेंडूवरती उत्तर नव्हतं. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाज पीटरकडे सोडून दिला चेंडू. निर्धाव चेंडू. धावफलकावर धावसंख्या 13 धावा. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर. पुढील चेंडू. याबी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, बॅकफुटवर जाऊन ऑन द राईसचा फटका पाहायला भेटतोय. चेंडूचा प्रवास शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे. 38 वर्तुळाच्या आतमध्ये चेंडूचा प्रवास समाप्त झालाय. इथं फक्त एकच सिंगलने धावफलक हे परावर्तित झाले. ते 14 या धावसंख्येवर. महत्त्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी. करो या मरो, जिंको किंवा मरू, हा एक महत्त्वपूर्ण सामना, नॉकआउटचा सामना. जो संघ हारेल त्या संघाला रिटर्न तिकीट काढावं लागेल. या स्पर्धेतून काशा गुंडावा लागेल आणि पुढील वर्ष वाट पाहावी लागेल या स्पर्धेची, जर विजेता व्हायचा असेल तर. यावेळी ऑन साइडला पुल केलाय. पुल इथं मात्र सक्सेसफुल, वंडरफुल
पॉवरफुल ब्युटिफुल चेंडू सी मा रे शा पार षटकार. बघतोस काय रागाने षटकार मारला वागाने आणि या 6 धावेने धावफलक हे परावर्तित झाले. धावफलकावर धावसंख्या 19 धावा. धावफलकावर 19 धावा. धावफलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 12 चेंडूचा खेळ समाप्त होते आणि 19 धावा धावफलकावर. माफ करा 20 धावा. स्पर्धेदरम्यान सन्माननीय नागेश कोरगावकर यांचं आगमन. आपलं सहर्ष स्वागत. या स्पर्धेदरम्यान धावफलकावर धावसंख्या 20 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. षटक क्रमांक 30 हे प्रगतीपथावर आणि 3रं षटक घेऊन सज्ज होतोय सिद्धेश नामक गोलंदाज. यावेळी दिशाहीन चेंडू. दिशा भरकटणारा चेंडू डाऊन द लेग साइड. डाव्या एष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले आणि एक अतिरिक्त बोनस धावेने धावफलकावर धावसंख्या 21 धावा. धावफलकावर षटक क्रमांक 30 सिद्धेश. या इनिंगचं सांगता करणारं भैरवी गाणणारं शेवटचं षटक. राऊंड विकेट डाऊन द लेग साइड आउटसाइड द लेग स्टंप. खूप बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. पंच प्रदीप पेडणेकर सर नक्कीच शाहरुख खान पोजमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा, चांदा टू बांदा, वाशी टू काशी असा चेंडू आणि अतिरिक्त बोनस धावेने 22 धावा धावफलकावर. पुढील चेंडू फुल लेनचा चेंडू समोर उडवला. उंचाई लंबाई एलिव्हेशन ताकद नजाकत बेमिसाल टायमिंग या सर्वांचा मिलाप पाहायला भेटला पीटर कडनं. चेंडू सही मारेशा पार. अप्रतिम फटका. सुंदर टायमिंग. पार षटकार. पीटर पीटर नक्कीच आज हिरो बनावा लागेल. पीटरच्या बॅटमधनं अप्रतिम फटका. खणखणीत नेत्रदीपक. अतिरिक्त उंची घेतो हा चेंडू. नो चेंडू. बीमर नोचा +1 6+1 7 धावाने धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित झाली. धावफलकावर धावसंख्या 35 धावा आणि नो चेंडू म्हणजे फ्रीडचा चेंडू. आणि नोचा चेंडू येताना एकटा येत नाही. तो येताना फ्रीडचा चेंडू घेऊन येतो. तो फ्रीडचा चेंडू. उघडा डोळे पहा नीट. चेंडू असेल पुढील फ्रीडचा. एक मनपसंत मनजोगवा फटका खेळण्याची संधी येते पीटरला. पीटरच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि या 2 षटकाराने धावफलकावर धावसंख्या ही 35 धावा. प्रथम फलंदाजी करतोय आरवलीश्वर आरवली संघ या मॅचमध्ये. या विपरीतचा चेंडू होता. बॅटची कडा कॉट बी हँड पण फलंदाज बाद नसेल. फ्रीडचा चेंडू होता. डॉट चेंडू निर्धाव चेंडू. कमबॅक करणारा चेंडू. 35 धावा धावफलकावर.
षटक क्रमांक 30 शेवटचं षटक स्लॉग ओव्हर षटक आपण पाहतोय. इथं मात्र डाव्या इष्टीच्या बराचसा बाहेर दिशाहीन चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले आणि अवांतर धावा ही आणि या अवांतर बोनस धावेने धावपलकावर धावसंख्या 36 धावा. धावपलकावर 36 धावा 36 विदाउट लॉस लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक हे प्रगतीपथावर या इनिंगचं एक महत्त्वपूर्ण 3 क्वार्टरचा सामना आपण पाहतायत. यावेळी अजून एक मोठा फटका. यावेळी चेंडूला उडवलंय. हवाई सफर बिना तिकीट गेंद गई. हवाई सफर खिलाड़ी के मस्तक में दस्तक. छोटा पैकेज बड़ा धमाका. पीटर ऑन द फायर. ना कद बड़ा ना पद बड़ा. जो मुसीबत में खड़ा हो सबसे बड़ा. पीटरच्या बॅट मधनं अजून एक खणखणीत नेत्रदीपक षटकार. 42 टोटल 42 धावा. फायटिंग टोटल उभारतो या मॅच मध्ये आरवलीश्वर आरवली संघ. यावेळी डाऊन द लेग साइड खराब गोलंदाजी पाहायला भेटते. दिशाहीन चेंडू आणि पंचांनी दोन्ही हात समांतर केले. पंचांकडून दंडात्मक कारवाई झाली आणि या अतिरिक्त बोनस धावेने धावपलकावर धावसंख्या 43 धावा. एका बाजूने पीटर नावाचं वादळ घोंगतंय या मैदानावरती. यावेळी ऑन साइडला नक्कीच हाफ ट्रॅकर चेंडूवरती ऑन द राईसचा फटका. हा फटका फक्त एकच धाव देऊन जाईल. पीटरच्या बॅटमधनं एक धाव. पीटर नावाचं वादळ घोंगतंय. आजच्या दिवसातील हा नक्कीच आपण शेवटचा सामना पाहतायत. 3 क्वार्टरचा सामना. जो संघ जिंकेल तो संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार असा हा महत्वपूर्ण सामना. यावेळी लॉफ्टेड फटका आहे. टॉप एज चेंडू हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक झपकन चेंडूपर्यंत पोहोचतोय. इथं मात्र क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज भूषणचा संपला खेळ. डीजे विनय जाधव मैदानात पावलं टाकतोय 3ऱ्या क्रमांकासाठी. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस. मोठी स्पर्धा आपण पाहतायत. मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. याची देही याची डोळा सर्वांच्या नजरा या स्पर्धेवरती. न भूतो न भविष्य अशी स्पर्धा आपण पाहतायत. सिद्धेश्वर पूर्वी देवी चषक 2024चा रणसंग्राम. आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये सुमित काळसेकर जुले. त्याचबरोबर आमचे गुरुवर्य समीर पांढरे. बरीच वर्ष आमचे गुरुवर्य समीर पांढरे सरांचा आम्ही समालोचक ऐकून घडलो. ते आमचे गुरुवर्य आणि त्यांच्या समवेत समालोचन करण्याची संधी भेटते हे आमचं भाग्य आहे. नक्कीच आपलं पण सरचे स्वागत. सिद्धेश काष्टे त्याचबरोबर गुणलेखन कक्षामध्ये ऋतुराज आपल्यासोबत जुळले. आपलं पण सरचे स्वागत. फुलटॉस चेंडू. यावी ऑन साइडला उडवलाय चेंडू. डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये सेफ हँडमध्ये चेंडू. इथं मात्र क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. अजून एक प्राइज विकेट. षटकातील शेवटच्या चेंडूवरती एक प्राइज विकेट सिद्धेशच्या या स्पेलमध्ये आणि धावपलकावर धावसंख्या 44 धावा 44. तर टोटल 44 45 धावांचं टार्गेट असेल. 45 टार्गेट 45 धावांचं हे पाठलाग करावं लागेल या मॅचमध्ये. नक्कीच प्रतिस्पर्धी संघ आहे कोलगाव संघ. या टीमला 45 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय. तर 45 धावांचं पाठलाग करायचं आहे या मॅचमध्ये. कोलगाव या टीमला 45 धावांचं बचाव केला जाईल का? आरवलीश्वर आरवली या टीमकडनं 45 या धावा डिफेन्स केल्या जाईल का हे पाहायचं आहे. की कोलगाव संघ सहजासहजी हे पाठलाग चेस करेल हे पाहायचं आहे. आलेली वेळ ठरवणार, आलेला काय ठरवणार हे आम्ही ठरवणार नाही. कारण क्रिकेट हा खेळ असा आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत भाकीत करणं या खेळामध्ये मूर्ख समजलं जातं.
अनिश्चितीचा खेळ आहे क्रिकेट. क्षणाक्षणामध्ये रंग बदलतो हा खेळ. एक चेंडू दुःख देतो, एक चेंडू सुख देतो असा हा खेळ. नक्कीच आपण वळूया दुसऱ्या इनिंगकडे, दुसऱ्या डावाकडे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्की आपण आवाज ऐकूया समीर पांढरे सरांचा. नक्कीच जाता जाता पुन्हा एकदा आजच्या या दिवसामध्ये शेवटच्या इनिंगसाठी समीर पांढरे सरांचा आवाज ऐकूया. एक बुलंद आवाज, मॅन फ्रॉम आजगाव. येऊन ठेपतंय ते 45 धावांपासून प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं आणि तीच कठीण जबाबदारी आपल्या खांदी घेत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनय हा सज्ज होतोय. तर समोर आहे फलंदाज निखिल स्ट्राईकला, तर रॉबिन हा नॉन स्ट्राईकचा फलंदाज. हे दोन्ही फलंदाज मोठे फटके मारण्यासाठी सक्षम ठरलेले फलंदाज. आज मात्र आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ, किंबहुना ज्या गावासाठी आपण खेळताय त्या गावाचा झेंडा उपउपांत्य फेरीत रोवण्यासाठी आपल्यास खेळ साकारावा लागेल. मात्र दुसऱ्या बाजूनं आरोली क्रिकेट संघ अनेक अनुभवाचं पाणी घेऊन या मैदानावर उतरतोय. सहजासहजी कोलगाव क्रिकेट संघाला आम्ही धावा जमू देणार नाही या इराद्यानं गोलंदाज विनय गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू यॉर्कर लेन पद्धतीचा मोठा फटका मारण्यास निखिल चुकतोय. एकेर धाव पूर्णत्वास नेली जाते. एकेर धावेने या ठिकाणी कोलगाव संघाचं खातं हे खोललं जात आहे. रॉबिन पंचांकडनं गार घेऊन खेळण्यासाठी सज्ज होतोय. डावकुराचा गोलंदाज, खास करून डावकुराचा गोलंदाज म्हणजे लेग कटर पद्धतीची गोलंदाजी ही अपेक्षित आणि तीच अपेक्षित गोलंदाजी साकारण्याच्या प्रयत्नात विनय हा सज्ज. जे पूर्वानुमान या ठिकाणी केलं होतं की चेंडूचा टप्पा पडल्यानंतर नॅचरल आउटस्विंग पद्धतीचा चेंडू हा डावकुराच्या गोलंदाजांकडनं मानला जातो, गणला जातो आणि त्याच पद्धतीचा वळसा घेणारा चेंडू फलंदाजाला काहीसा दूरवर ठेवणारा असा चेंडू विनय याच्याकडनं गणला जातोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. एकेर धाव ही धाव फलकावर. परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनय हा सज्ज. पंचांच्या उजव्या हाताकडनं यावेळी संपर्क होतोय. चेंडूचा प्रवास ठीक डीप लॉंग ऑफच्या दिशेनं, डीप लॉंग ऑफवरनं सीमारेषेवरनं चेंडूची परती होते ती गोलंदाज विनयच्या दिशेनं. रॉबिन एकेर धावेने स्वतःचं खातं खोलतोय व एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 धावा धाव फलकावर पूर्णत्वास ह्या कोलगाव संघाच्या झालेल्या दिसत आहेत. आक्रमकता हेच बचावाचं तंत्र, तेच बचावाचं तंत्र अवलंबून अस्तित्वाची लढाई खेळावी लागेल ती कोलगाव क्रिकेट संघाला मैदानावर. त्यावेळी लेमन कट पद्धतीचा चेंडू म्हणजे फटका टोलवायचा होता, तो डीप मिड विकेटला चेंडू बॅटच्या आतील कडेला लागतोय. यशरक्षक कावळेला चकवतोय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. ज्या एकेर धावेने धावफलक स्थिरावतोय तो अर्थातच या ठिकाणी 3 धावांवर. क्रिकेटमध्ये काही फटके त्याला लेमन कट म्हटलं जातं, कधी चायनीज कट म्हटलं जातं. म्हणजे चेंडू टोलवायचा असतो, एकीकडे जातो दुसरीकडे. आतील कडेला बॅटच्या जेव्हा चेंडू संपर्क साधतो त्यावेळी त्याला लेमन कट पद्धतीचा फटका हा संबोधला जातो. यावेळी फटका टोलवण्यास फलंदाज रॉबिन चुकतोय. यष्टीमागे ही काहीशी गफलत होते ती यष्टीरक्षक कावळे याच्याकडनं व परिणामतः एकेर धाव दोन्ही फलंदाज हे सहजगत्या पूर्णत्वास नेत आहेत. एकेर धावेने धावफलक बदलतोय तो अर्थातच या ठिकाणी 4 धावांवर. स्वतः मालक संग्राम परब हे शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षण करताना आपण अनुभवतोय व गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनय आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आखोडी टप्प्याचा चेंडू मालकांच्या दिशेनं टोलवला जातोय. काहीशे उंचीने कमी पडतायत. चेंडू अडवण्याचे अथक प्रयत्न हे प्रयत्नच राहत आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये एकेर धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 5 धावांवर. खेळ पूर्णत्वास येतोय पहिल्या षटकाचा. विजयी उद्दिष्ट 45 धावांचं आणि 45 या विजयी उद्दिष्टाचा पाठलाग करताना 5 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या सांगते केलीस. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 40 धावांची आवश्यकता म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 3 मोठे फटके अपेक्षित असतील ते कोलगाव क्रिकेट संघासाठी.
फलंदाजांमध्ये क्षमता आहे, जी क्षमता नसात भिनली आहे, ठासून भरलेली क्षमता दर्शवण्याची निश्चितपणे निखिलला संधी. मात्र दुसऱ्या बाजूनं आरवली क्रिकेट संघ जी उपलब्धता निर्माण झाली आहे पुढील फेरीत प्रवेश करण्याची, कारण पायारोवणी ही फलंदाजांकडनं झाली आहे. 44 तब्बल धावा धावफलकावर झळकवल्या आहेत आणि त्याच धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. गोलंदाज बाबा बाक्कर याची वर्णी ही लागते आहे. टिच्चून गोलंदाजी, कंजूशी गोलंदाजी हे ब्रह्मास्त्र आरवली क्रिकेट संघाचं, आणि त्याच ब्रह्मास्त्राचा वापर करताना बाबा बाक्कर याला गोलंदाजीसाठी निमंत्रित हे केलं जात आहे. खोलवर टप्प्याचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. प्रहार करायचा होता तो मिड विकेटच्या पट्ट्यात, मात्र संपर्क होऊ शकत नाही. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू हा गणला जातोय. 11 चेंडू, तब्बल 40 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका अपेक्षित असेल तर फलंदाजांकडनं. गोलंदाजी मार्कवर बाबा. ओव्हरपेच चेंडू हवेमध्ये, उंच फटका. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑफच्या दिशेनं होतोय. गगनात विरलेल्या चेंडूचं झेलात परावर्तन होतंय व निखिलचे खेळी ही समाप्त होत कोलगाव संघाला बसतोय. तो पहिला हादरा. नाममात्र धावा 5, 1 षटक 2 चेंडू यांच्या सांगते केलीस एका गड्याच्या मोबदल्यात. बाबा बाक्कर आमच्या दिशेनं सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. कॉमेंट बॉक्स एंकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनला घडवला जातोय. पीटरचे प्रयत्न अथक ठरत आहेत. ते चेंडू अडवण्याचे हे अखेर प्रयत्नातच परावर्तित होत आहेत. आल्या चौकार टोलवतोय, आपल्या आगमनाची वर्दी देतोय. आता 9 चेंडू 36 धावा असं खडतर लक्ष कोलगाव क्रिकेट संघासाठी मैदानावर. यापूर्वीच्या सामन्यात गोलंदाजी करताना काहीसा दुखापतीने त्रस्त झाला होता, मात्र त्या क्षणिक आलेल्या दुखापतीवर मात करत स्वतःच्या संघाची गरज ओळखतोय व फलंदाज म्हणून सागर मैदानावर येतोय. ओव्हरपेच चेंडू, देखण्या फटका. चेंडू हा निश्चितपणे डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे टोलवला जातोय. तो षटकारासाठी आल्या 1 चौकार, त्यानंतर षटकार. 2 चेंडूंवर तब्बल 10 धावा वसूल करतोय तो सागर. जो धावफलक अवघ्या 5 धावांवर खोळंबला होता त्याला काहीशी उभारी मिळते. ती तब्बल 15 धावा या ठिकाणी मैदानावर. 1 षटक 4 चेंडू यांच्या सांगते करीस. 15 धावा. अजूनही लक्ष बरंच दूर. अजूनही 30 धावांचं अंतर कापायचं आहे. 8 चेंडूंचा नाममात्र खेळ बाकी. सागर प्रयत्नांची पराकाष्ठा करताना 2 चेंडूंचा सामना करत तब्बल 10 धावा वसूल करतो. 1 चौकार 1 षटकार यांच्या सहाय्यानं चेंडू बॅटची कट घेतोय. निर्बंध असलेल्या ठिकाणी परावर्तित होतोय. एकेरी धाव सागरच्या खाती सहजगत्या जमा होते. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 16 धावांवर. दुसरं षटक प्रगतीपथावर असलेलं दुसरं षटक संपुष्टात येण्यासाठी केवळ एका चेंडूची प्रतीक्षा. बाबा बाक्कर सफलताप्राप्त गोलंदाज, षटकाची व आपल्या स्पेलची सांगता करण्यासाठी सज्ज व समोर आहे फलंदाज रॉबिन स्ट्राईकला. मैदानावर 16 धावा धावफलकावर. ओव्हरपेच चेंडू, फटका. देखण्या निघतोय. देखण्या फटका डोळ्यांचं पारणं फेडणारा सीमारेषा पार करतोय. षटकारानं दुसऱ्या षटकाची सांगता होते. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या सांगतेखेरीज धावफलक विस्थापित होतोय तब्बल 22 धावांवर. 45 धावांचा पाठला करताना म्हणजे अजूनही 23 धावांची नितांत गरज येऊन ठेपते व अवघ्या 6 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय.
मार्कवर सध्या यावेळी मात्र विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत फटका जातोय तो मिड विकेटच्या इष्ण क्षेत्ररक्षण होतंय भूषण याच्या करवी एक धाव फलंदाज पूर्ण करतायत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फेक येते ती अर्थातच स्ट्राईक यांच्या दिशेनं 2 धावा सहजगत्या पूर्णत्वास ह्या नेल्या जात आहेत 3 चेंडू 20 धावा रॉबिनचे प्रयत्न मोठे फटके टोलवण्याचे मात्र वामन कावळे त्या मोठ्या फटक्यांपासून त्याला वंचित ठेवतोय 3 चेंडूंवर 20 धावांची नितांत गरज राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं वामन गोलंदाजी करतोय तो रॉबिनला यावेळी फटका फसतोय चेंडू हवेत राहतोय झेल टिपण्याचा नाद डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक सोडतोय चेंडू अडविण्यात धन्यता मानतोय 2 चेंडू 20 धावा आता मात्र काहीशी औपचारिकता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही जी फलंदाजांनी धावसंख्या रचली आहे त्याला सुरक्षित मांडण्याएवढी पोषक गोलंदाज करताना दिसत आहेत ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूला लीलया सीमारेषा दर्शवली जाते मात्र काहीसा विलंब झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही एक चेंडू तब्बल 14 धावांची आवश्यकता गोलंदाजी मार्कवर आजच्या दिवसाची सांगता करणारा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज वामन कावळे हा सज्ज स्ट्राईकला रॉबिन हा फलंदाज एक चेंडू 14 धावा याही वेळी फटका जमिनीलगत जातोय तो शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण सुरेख असं होतंय स्वतः संघ मालका करवे निर्धाव चेंडू गणला जातोय व या निर्धाव चेंडूसह तब्बल 13 धावांनी विजयश्री प्राप्त करत आरवली क्रिकेट संघ आपल्या संघाचं आव्हान जिवंत ठेवताना उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश करतोय व आजच्या दिवसामध्ये क्रिकेट रसिकांचं मन जिंकतोय तो अर्थातच कोलगाव क्रिकेट संघ मात्र आरवली क्रिकेट संघाविरुद्ध त्यांना पराभवाची माळ ही पत्करावी लागते व या स्पर्धेतनं त्यांचं आव्हान